कोणतीही असो, पुढे जाण्याची वाट नेहमीच असते. शेतीत नवं पीक घेणं म्हणजे जोखीम, पण योग्य मार्गदर्शन आणि बाजारपेठची योग्य साथ मिळाली तर ही जोखीम चांगल्या उत्पन्नाची संधी ठरू शकतं. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कुंभारी गावचे शेतकरी मनोज एखंडे यांनी अशीच एक वाट निवडली. पारंपरिक पिकांसोबत कमी पाणी, कमी खर्च आणि कमी कालावधीत उत्पादन देणाऱ्या चिया पिकाची त्यांनी लागवड केली. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्माच्या नाविन्यपूर्ण पीक उपक्रमातून त्यांना प्रशिक्षण आणि 1 एकरासाठी आर्थिक मदत मिळाली. त्यातून त्यांनी चिया पिकाचं उत्पादन घेतलं आणि पुढे शेतकरी गटाच्या माध्यमातून त्याची ग्रेडिंग आणि ब्रँडिंग करून थेट बाजारपेठेत विक्री सुरू केली. मनोज एखंडे यांच्या प्रयोगातून प्रेरणा घेत गावातील इतर शेतकऱ्यांनीही चिया लागवडीकडे पाऊल टाकलं. कमी खर्चात अधिक उत्पादनाची ही नवी वाट जालना जिल्ह्यात कशी रुंदावते पाहूया वास्तविकता यशाचीमध्ये. केंद्र सरकारच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्माच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण पीक योजनेद्वारे गेल्या वर्षी जालना जिल्ह्यात कमी पाण्यात, कमी खर्चात, कमी वेळात भरघोस उत्पन्न देणाऱ्या चिया पिकाची सुमारे 867 एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. या पिकाला रानटी प्राण्यांचा त्रास नाही, तसंच कीड प्रादुर्भावाचा धोकाही कमी आहे. याचा लाभ घेत बदनापूरच्या कुंभारी येथील शेतकरी मनोज एखंडे यांनीही नाविन्यपूर्ण पीक योजनेअंतर्गत 6,000 रुपये अनुदानाचा लाभ घेतला आणि 1 एकर नैसर्गिक शेतीत चिया पिकाची लागवड केली. 1 एकरात त्यांनी जवळपास 4 क्विंटल चियाचं उत्पादन घेतलं. चिया सीडमध्ये ओमेगा-3, फॅटी ॲसिड, फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण भरपूर असल्यानं चिया सीडला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. ही मागणी ओळखून मनोज यांनी बळीराजा नैसर्गिक शेतकरी गटाच्या माध्यमातून मशीन खरेदी करून चिया सीडचं ग्रेडिंग करत उत्तम ब्रँडिंग करण्याची व्यवस्था केली. त्यांच्या उत्तम दर्जाच्या चिया सीड्सला पुणे आणि मुंबईच्या बाजारात 500 रुपये प्रति किलोचा भाव मिळाला. त्यांच्या या उत्तम दर्जाच्या चिया सीड्सला पुणे आणि मुंबईच्या बाजारात 500 किलोचा भाव मिळाला. यातून त्यांना जवळपास 2 लाख रुपये मिळाले. हे पाहून गावातल्याच आणखी 15 शेतकऱ्यांनीही चिया पिकाची लागवड केली. त्यांनाही एकरी 70 ते 80 हजारांचं निव्वळ उत्पन्न झाल्याचं शेतकरी सांगतात. परंपरागत पद्धतीने मी शेती करायचो. त्याच्यानंतर मला एकरी उत्पन्न 1 लाख व्हायचं. कापसाचं 50,000 आणि गव्हाचं 50,000. त्याच्यानंतर केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत चिया लागवडचं प्रशिक्षण मिळालं. त्याच्यानंतर कलेक्टर मॅडम आशिमा मित्तल व आत्माचे प्रकल्प संचालक अमोलजी आगवान सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चिया लागवड केली. त्याच्यानंतर चिया लागवड केल्यानंतर आम्हाला निमज मंडीला अभ्यास दौऱ्याला पाठवलं. त्याच्यानंतर वाशिमला अभ्यास दौऱ्याला पाठवलं. त्याच्यानंतर मला एकरी उत्पादन 4 क्विंटल झालं चियाच. मी वाशिम मार्केटला 18 ते 20 हजार रुपये भाव आहे. मग मी स्वतःची पॅकिंग ब्रँडिंग केली आणि 500 रुपये किलोनं चिया विकला व असं माझा 4 क्विंटलचा चिया असल्यामुळे मला 2 लाख रुपये उत्पन्न मिळालं. या योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याला 1 एकरासाठी 6,000 रुपये अनुदान मिळतं. शिवाय उत्पादन भरघोस येत असल्यानं शेतकऱ्यांना नफाही चांगला होतो. कमी मशागत, कमी पाणी आणि अवघ्या 100 ते 110 दिवसात हातात येणारं पीक, यामुळं या पिकाकडे शेतकऱ्यांचा ओढाही वाढतो आहे. चालू रब्बी हंगामामध्ये आत्मा विभागाच्या माध्यमातून आम्ही जवळपास नाविन्यपूर्ण पिकांतर्गत चिया पिकाची जिल्ह्यामध्ये जवळपास 768 एकर क्षेत्रावरती लागवड करण्यात आली. प्रति एकरपासून शेतकऱ्यांना 4 ते 6 क्विंटल उत्पादन मिळाले आणि प्रति एकर खर्च बघितला तर चिया पिकासाठी अत्यंत कमी खर्च आहे. जवळपास प्रति एकर 7,000 खर्च येतो. श्री मनोज एखंडेच्या प्रक्षेत्रावर सुद्धा त्यांनी अतिशय चांगली लागवड केली. आम्ही आवाहन करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या नाविन्यपूर्ण पिकाकडे वळावे, जेणेकरून शेतकऱ्याला अधिक उत्पन्न मिळत आहे. सरकारच्या अशा नाविन्यपूर्ण योजनांमुळे पारंपरिक शेतीसोबत भरपूर आर्थिक नफा मिळवून देणारी चिया लागवड आता शेतकऱ्यांना भरवशाचं उत्पादनाचं साधन ठरते आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना. परिस्थिती बदलण्यासाठी